बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आणि हाच रक्षाबंधनचा सण उद्या आहे आणि त्याच निमित्ताने आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये देखील राख्यांनी अगदी मार्केट जे आहे ते पूर्णपणे रंगून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आता मी पुण्याच्या मुंदडा राखी या स्टॉलमध्ये आहे आणि या ठिकाणचं जर वेगळेपण सांगायचं झालं तर या ठिकाणी अगदी 1 रुपयापासून मिळणाऱ्या राख्या देखील आहेत आणि या ठिकाणी राखी खरेदी करण्याकरिता बहिणींनी आणि भावांनी देखील गर्दी केल्याचं पाहायला मिळते। आता आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत। काय सांगाल, अगदी 1 रुपयापासून देखील राखी मिळते, कशी यावर्षी वैशिष्ट्य काय माहिती का, आपण 1 रुपयापासून राखी चालू केलेली आहे। त्याचा फायदा असा आला की लोकांना राख्या एकदम कमी बजेटमध्ये आणि खूप छान मिळतात। अच्छा, यावर्षी चॉईस पण खूप सुंदर सुंदर आलेल्या आहेत, नवीन नवीन, बजेट वाईज नाही पण रेट वाईज एवढं स्वस्त आणि त्यात डिझाईन नवीन नवीन आले, त्यामुळे खूप चाललेलं आहे। लोकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे, खूप लोक आवर्जून येत आहेत दुकानापर्यंत। मी तुम्हाला दाखवू इच्छितो की माझ्याकडे फोटोच्या राख्या बी आणल्या यावर्षी नवीन ट्रेंड। त्यामध्ये तुम्हाला जगन्नाथ, रामदेव, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी खाटू श्यामजी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कृष्ण, अजून हनुमान, गणपती, असे वेगवेगळे फोटो आलेत आणि तो नवीन कन्सेप्ट एवढी छान चालायला लागली आहे, अप्रतिम। त्यात माझ्याकडे चांदीच्या राख्या आहेत, त्याच्यात सिल्वर कोटिंग अजिबात निघत नाही, अशा वर्षभर टिकते, लोक वर्षभर ठेवतात राख्या त्या, अशा सुद्धा राख्या माझ्याकडे आहेत आणि खूप स्वस्त आहेत। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आहेत तुम्ही म्हणताय, पण ग्राहकांची कोणत्या राख्यांना जास्त मागणी आहे? सर्वात जास्त दोरी राखीला सर्वात जास्त डिमांड आहे, कारण का ती स्वस्त पण पडते, पॅकिंग नसल्यामुळे ते एक तर बजेटमध्ये येते आणि चॉईस प्रॉपर एक राखी चेक करून घेता येते, त्यामुळे दोरी राखीला सगळ्यांनी मॅक्झिमम डिमांड देतात। पारंपरिक किंवा अशा नवीन पद्धतीच्या अशा काय राख्या? बघा, यावर्षी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फोटोच्या राख्या, त्या चांदीच्या राख्या, चांदीमध्ये स्टोन वर्कच्या राख्या या नवीन आल्या आहेत यावर्षीच्या। आपण पारंपरिक आहेत, पारंपरिक राख्या पण आहेत। पारंपरिक राख्यामध्ये तुम्हाला आम्ही स्पंजच्या राख्या म्हणतो आपण, ज्या आधी बंद व्हायच्या तयारीत होत्या, आता त्या परत चालू झाल्यात। लोक डिमांड करतात की मोठी राखी आता दिसावी करून। आधी कसं होतं की जेवढी मोठी राखी तेवढा बहिणीचं मोठं प्रेम, असं आता ते चालत कन्सेप्ट यायला लागली परत। आता 1 रुपयापासून राखी तुम्ही ठेवली आहे, ग्राहकांकडून काय म्हणण्यात येते, काय तुम्हाला सांगतात? लोक अक्षरशः रिव्ह्यू देतात की आम्हाला तुमच्याकडे येऊन फायदा झालेला आहे। लोक खूप लांब लांब येतात, म्हणजे मी म्हणेल पिंपरी चिंचवड, भोसरी, फार नाही तिथं येतात, जिथं आपण पोहोचू शकत नाही तिथनं लोक येतात अक्षरशः। 1 रुपयापासून राखी ठेवण्यामागचा उद्देश काय होता? कसं होतं माहिती आहे का, याच्यात 2 फायदे होतात। एक तर दुकानाची ऍड होते, एक पार्ट नंबर 2 की दरवर्षी मी स्कीम लावत असतो, त्यामुळे प्रत्येक जण हा माणूस दुकान शोधून येतो। अच्छा, तुम्ही येता, त्याच्या संग तुमच्या संग तुम्ही मैत्रिणी आणता, तुमच्या बहिणीने आणता, तुमच्या नातेवाईकांना आणता, आपोआप हा मग वाढत जातो। दरवर्षी 1 रुपयापासून राख्या? दरवर्षी माझ्याकडे 50% सेल लावला असतो दरवर्षी मी राख्यांमध्ये, पण यावर्षी मी स्पेशली कॉस्टिंग लक्ष राखलंय। धन्यवाद आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीत आपण पाहतोय की आता मी या स्टॉलमध्ये आहे, अनेक बहिणी ज्या आहेत त्या राख्या खरेदी करण्याकरिता आलेल्या आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी स्टोनच्या असतील, मोत्यांच्या असतील, त्यासोबत देवी देवतांची चित्र असलेल्या राख्या आणि एक आपण वेगळं पाहू शकतो की या ठिकाणी भावाकरिता ग्रीटिंग कार्ड असलेल्या देखील राख्या आहेत आणि या देखील राख्यांना मागणी असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आले। आणि एकंदरीत या ठिकाणी उद्या रक्षाबंधनचा सण आहे, तर त्या सणानिमित्त आपण पाहतोय की वेगवेगळ्या राख्यांनी हे मार्केट जे आहे ते सजलेलं पाहायला मिळते आणि अनेक बहिणी ज्या आहेत त्या राख्या खरेदी करण्याकरिता आलेला आपल्याला पाहायला मिळते। पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात।